सहकार्य करा। या ठिकाणी मागासवर्गीयासाठी महिला भगिनींसाठी हे अध्यक्षपद राखीव आहे। जे कोणी आमच्याकडे इच्छुक येतील त्याच्या जिल्हा प्रमुख आमचे आढावा घेतील, त्यातून निश्चितपणे न्याय होईल। परंतु आता या संदर्भाने युतीच्या बाबतीमध्ये काय करायचं ते आम्ही ठरवू। जिल्हा पातळीवरून आम्हाला ज्या काही सूचना या ठिकाणी आहेत त्या सूचनाचं पालन आम्ही करू। ते सांगितलं की त्याने ऐकलं नाही ऐकलं ठीक, ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर आम्हाला आमचा पक्ष आमच्या गोष्टी वाढवण्याचा अधिकार आहे। आणि त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही जाऊन आम्ही सुद्धा ताकदीने आपला अध्यक्ष तुमच्या सर्वांच्या भरवशावरती या ठिकाणी या शहरामध्ये आणू शकतो, हे वातावरण तुम्ही या ठिकाणी करून दाखवा। आणि आता हा अध्यक्ष जर आपला आला तर राज्यामध्ये मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून भरपूर निधी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल, चांगलं काम या ठिकाणी होऊ शकेल। निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही येऊच, परंतु हे सर्व अधिकार या प्रमुखाच्या माध्यमातून आम्ही माननीय मोहनजी अग्रवाल यांच्यावरती सोपवलेले आहेत। आम्ही तर पाठीमागे आहोतच, आम्ही हा प्रयत्न करूच। त्यामुळं आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देत असताना तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की या संपूर्ण राज्यामध्ये विकासाचं नेतृत्व म्हणून, सर्व जाती धर्माचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। मग ते या राज्यातल्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ म्हणून किंबहुना समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी आपला नाव लौकिक केलं, मग प्रसंगाने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणं, प्रसंगाने या सर्व घटकाला न्याय देणं, महिला भगिनी बसून तर इतर सर्व घटकाला अत्यंत चांगल्या पद्धतीचा न्याय या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांना दिला। आणि शिंदे साहेबांच्या कृपाशीर्वादाने खूप चांगल्या पद्धतीनं विकासाचं जाळं विकास पोहोचू शकला नाही। अशा परिस्थितीत परवाच्या दौऱ्यामध्येच मला माननीय श्रीकांतजी शिंदे विचारू लागले की मोहनचं काय चाललं। म्हणून साहेब तो कामाला लागलेला आहे सध्या, आता नगरपालिकेच्या गडबडीमध्ये। मला म्हणे काय होईल? म्हणून साहेब मोहनकडे जादूची काडी आहे, तर जादूची काडी त्यांनी फिरवली की तो काही मागे पुढे पाहत नाही म्हणून। नाही आता कामाला लागला तो आपल्या ते म्हणे ना, मुखल में सर दिया तो मुसल से क्या डरना, तो तसा आहे म्हणत साहेब तो, की तो एकदा जिद्दीला पेटला की तो मग जे करायचं त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न चांगलं होईल, हा प्रयत्न करतो। बंधू भगिनींनो, या निवडणुका आपल्या गावच्या पातळीवरच्या निवडणुका आहेत। या निवडणुकीने काही देशाचं सरकार बदलणार नाही। ही निवडणूक पुढे जरी गेली तर काही राज्याचं सरकार बदलणार नाही। त्यामुळं राज्य आणि देश या संदर्भातल्या या निवडणुका तुम्ही